नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 29 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत IGPL टूर स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ही कोण ठरलेली आहे. कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे CDI 2025 यानुसार भारताचा क्रमांक हा कितवा आहे आणि हॅमर क्षेपणास्त्र प्रणाली हा जो करार आता भारताने केलेला आहे, तो कोणत्या देशासोबत केलेला आहे आणि ही क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाची आहे, याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारतात शेवटचे राष्ट्रकुल खेळ हे कधी झाले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2010. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपल्याला माहिती आहे की आता नवीन जे राष्ट्रकुल खेळ आहेत 2030चे हे पुन्हा एकदा भारतामध्ये भरवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे या कंटेक्स्टनुसार आपल्याला आगामी परीक्षांमध्ये शेवटचे राष्ट्रकुल खेळ कधी झाले होते याबद्दल माहिती विचारण्यात येऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या 2030चे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या आता भारतात होणार आहेत. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. आज आहे 29 नोव्हेंबर. 29 नोव्हेंबर 1869. समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा यांचा आज जन्मदिवस. 29 नोव्हेंबर 1950. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांच्या आजच्या दिवशी निधन झाले होते. 29 नोव्हेंबर 1993. JRD टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांचे आजच्या दिवशी निधन झाले होते. भारतीय उद्योजक तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. IGPL टूरमध्ये पुरुष खेळाडूंसोबत खेळताना व्यावसायिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 प्रणवी उर्स, पर्याय क्रमांक 2 दिव्या देशमुख, पर्याय क्रमांक 3 आदिती अशोक आणि पर्याय क्रमांक 4 अवनी प्रशांत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रणवी उर्स. तर आता प्रणवी उर्सने अतिशय चांगली कामगिरी करत इतिहास रचलेला आहे. कारण प्रणवी उर्स ही पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरलेली आहे, जिने पुरुष खेळाडूंसोबत खेळताना IGPL टूरमध्ये व्यावसायिक स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा वन लाइनर क्वेश्चन कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. प्रणवी उर्स ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर गोल्फ. आणि पुरुष खेळाडूंसोबत खेळताना सुद्धा तिने IGPL टूरमध्ये व्यावसायिक स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी अमित अग्रवाल यांनी कुणाची जागा घेतलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अजय कुमार, पर्याय क्रमांक 2 नीरज मित्तल, पर्याय क्रमांक 3 सुनील अरोरा आणि पर्याय क्रमांक 4 राजीव बन्सल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीरज मित्तल. तर आता भारताचे नवीन टेलिकॉम सेक्रेटरी झालेले आहेत अमित अग्रवाल. त्यांची भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून निवड झालेली आहे. त्यांची नियुक्ती ही 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी करण्यात आली. त्यांनी नीरज मित्तल यांची जागा घेतलेली आहे. अग्रवाल हे यूपीचे आहेत आणि IIT कानपूर यातून त्यांनी BTech ही पदवी घेतलेली आहे. 1993 बॅचचे ते IAS अधिकारी देखील आहेत. त्यांना छत्तीसगड केडर मिळालेले होते. 2023 मध्ये ते UIDAIचे CEO देखील राहिलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा भारताचे नवीन टेलिकॉम सेक्रेटरी अमित अग्रवाल. प्रश्न क्रमांक 3. SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॉश महिला गटातील विजेती कोण ठरलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दीपिका पल्लिकल, पर्याय क्रमांक 2 जोशना चिन्नप्पा, पर्याय क्रमांक 3 अनाहत सिंग आणि पर्याय क्रमांक 4 तन्वी खन्ना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनाहत सिंग. तर SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॅश स्पर्धा ही अनाहत सिंग महिला गटातून जिंकलेली आहे. तिचं वय आहे 17 वर्ष. तिने जोशना चिन्नप्पा या ज्येष्ठ खेळाडूचा पराभव केलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या महिला गटातील विजेते आहे अनाहत सिंग, पराभव केलेला आहे जोशना चिन्नप्पा. तर पुरुष गटातील विजेते आहेत मोहम्मद झकारिया जे इजिप्तचा आहे आणि पराभव केलेला आहे युसुफ सोलिमान जो देखील पुन्हा एकदा इजिप्तचाच आहे. या स्पर्धेचे आयोजन इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 4. कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स CDI 2025 मध्ये भारताचा क्रमांक हा कितवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 28वा, पर्याय क्रमांक 2 30वा, पर्याय क्रमांक 3 36वा आणि पर्याय क्रमांक 4 40वा.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36वा. कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 हा नुकताच प्रकाशित झालेला आहे. 19 नोव्हेंबरला हा अहवाल हा इंडेक्स प्रकाशित झाला. यामध्ये भारताचा क्रमांक हा 36वा आहे. पहिला क्रमांक आहे स्वीडन या देशाचा, दुसरा क्रमांक आहे फ्रान्स आणि तिसरा क्रमांक आहे नॉर्वे. हा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो. हा अहवाल काय करतो? तर देशांच्या विकासाच्या वचनबद्धतेचे तो मूल्यमापन करतो. मूल्यमापन हे 8 घटकांचा समावेश होतो. यामध्ये विकास, वित्त, गुंतवणूक, स्थलांतर, व्यापार, पर्यावरण, आरोग्य, सुरक्षितता आणि तंत्रज्ञान या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. भारताने पर्यावरण घटकामध्ये टॉप 10 रँक मिळवलेली आहे. हा अहवाल सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट म्हणजे CGD या वॉशिंग्टन आणि लंडन या ठिकाणाहून हा प्रकाशित होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये इंडेक्स या घटकावर खूप सारे प्रश्न विचारण्यात येतात. मग ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न हे इंडेक्स रिलेटेड विचारण्यात येतात. त्यामुळे आपल्याला हा देखील अहवाल हा थोडासा वेगळा आहे. यावर अजूनपर्यंत क्वेश्चन विचारलेले नाही. त्यामुळे आगामी परीक्षांमध्ये याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स यामध्ये भारताचा क्रमांक आहे 36वा. प्रश्न क्रमांक 5. हॅमर क्षेपणास्त्र प्रणाली ही कोणत्या देशाची आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 इस्रायल आणि पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. तर नुकतीच हॅमर शस्त्र प्रणालीचे उत्पादन करण्यासंदर्भात भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये करार झालेला आहे. हा करार 24 नोव्हेंबर या दिवशी नवी दिल्ली या ठिकाणी झाला. हे क्षेपणास्त्र मूलतः फ्रान्सचे आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे देखील माहिती असणं आवश्यक आहे, की हे जे हॅमर शस्त्र आहे, हे जमिनीवर हवेतून जमिनीवर आहे, की जमिनीतून हवेवर आहे, हे अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे ही देखील माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. हॅमर हे शस्त्र हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हॅमरचा लॉंग फॉर्म आहे हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. याची रेंज 70 किलोमीटरपर्यंत आहे. GPS, INS किंवा इन्फ्रारेड किंवा लेझर गाईडन्स पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि याचा जो करार आहे, हा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BEL आणि फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स म्हणजे SCD यांच्यामध्ये आहे. लक्षात घ्या, हॅमर शस्त्र प्रणालीचे उत्पादन हे आता भारतामध्ये होणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान हा आता करार झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॅश या स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आलेले होते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 इंदोर आणि पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.